नमस्कार मंडळी. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडणारा अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. आदिनाथने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पाणी, चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. कोठारे हे सिनेसृष्टीतलं मोठं नाव आहे. महेश कोठारेंनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. मात्र एक असा काळ आला होता जेव्हा महेश कोठारे यांचं घर बँकेने जप्त केलेलं. त्यांच्याकडे पैसे संपले होते. कोठारे कुटुंबावर अतिशय वाईट वेळ आली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदिनाथने त्यांच्या कुटुंबावरील कठीण काळाबद्दल सांगितलं. आदिनाथने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यात बोलताना तो म्हणाला, खबरदारचं शूटिंग करत होतो त्यावेळेला आम्ही आर्थिक अडचणींमधून जात होतो. कारण 1-2 सिनेमे जे माझ्या वडिलांनी केले होते, हिंदी सिनेमा करायचा प्रयत्न केला होता, तो काही चालला नाही. त्यामुळे खूप लॉस झाला. त्यानंतर 2005 मध्ये हा सिनेमा करताना आम्ही कोल्हापूरमध्ये होतो आणि बँकेने घर जप्त केलं होतं इथे मुंबईतलं. मुंबईत तसं घर नव्हतंच आणि हे सगळं टेन्शन माझ्या वडिलांनी बाजूला ठेवून तिथे कामावर फोकस ठेवून तो सिनेमा बनवला आणि तो हिट झाला. तो पुढे म्हणाला, त्याचं शूटिंग चालू होतं आणि आम्ही जेव्हा शूटिंग संपलं, पॅकअप झालं आणि तो सिनेमा पहिल्यांदा मी माझ्या वडिलांना आश्रित केला होता. तसं मी वयात येत होतो आणि जाणता बनत होतो. पण शूटिंग आटोपलं, पॅकअप झालं आमचं शेड्यूल आणि मी, आजी-आजोबा आम्ही सगळे आधी पुण्याला आलो. मी, आजी-आजोबा आम्ही पुण्याला थांबलो आणि माझी आई आणि बाबा मुंबईला आले घर शोधायला. त्यानंतर आम्ही कांदिवलीला शिफ्ट झालो. आधी आम्ही भाड्याने राहिलो, त्यानंतर कांदिवलीला आम्ही सेटल झालो. आदिनाथ म्हणाला, जिथे सिनेमाचा जुगार खेळता खेळता माझ्या कुटुंबाने सगळंच गमावलं, तिथे पुन्हा त्यांनी ते मिळवलं. त्यानंतर मग आमचं प्रोडक्शन हाऊस सुरू झालं. पण ह्या चढ-उतारामध्ये कधीच घरच्या वातावरणात परिणाम झाला नाही. आदिनाथ लवकरच रणबीर कपूरच्या रामायण या चित्रपटात